शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना मजुरीच्या अडचणी आणि शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी बरेच शेतकरी काही काही प्रयत्न करत असतात. तर भाऊंनी प्रयत्न केलेले आहेत. जवळजवळ 5 वर्ष झाली त्यांच्या शेतीमध्ये ते ट्रॅक्टर नांगरट असेल किंवा मग आऊतपाळी असेल, हे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे. ते पिकं कुठली कुठली घेतात, कशा प्रकारे घेतात, त्यांचा काय फायदा झाला आणि सेंद्रिय कर्ब त्यांचा कसा वाढला हे पण आपण त्यांना विचारू. आणि 5 वर्ष म्हणजे कालावधी भरपूर मोठा आहे. तर त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करू, त्यांची ओळख करून घेऊ. राम राम भाऊ. राम राम. आपला एकदा परिचय करून द्या. मी एकनाथ वेडू खैरनार, मुक्काम पोस्ट आर्वी, तालुका जिल्हा धुळे. मी सुरुवातीला शासकीय नोकरीत होतो. बरं. 2022 साली शासकीय सेवेतून निवृत्त होताना मी विचार केला की विषमुक्त शेती किंवा कमी खर्चाची शेती करायची. आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बघत असताना माननीय विठ्ठलराव वैद्यसाहेब यांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर रावसाहेब मोरे साहेब, माऊली शिंगारे आणि असे बरेचसे दीपक बुनगे साहेब यांचे जे व्हिडिओ बघितले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी माझं मत व्यक्त केलं की मला कमी खर्चाची शेती करायची. आणि त्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला SRT ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं. तुम्हाला अगोदरची शेती होती, हो. त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या का ज्याच्यामुळे तुम्हाला यासाठी करावीशी वाटली? नाही, काय झालं, मी सुरुवातीला जेव्हा शेती घेतली तर ती माझ्याकडून शक्य होत नव्हतं. तर ती सुरुवातीला मी पार्टनरमध्ये केली, पण पार्टनरने पहिल्या 6 महिन्यातच अंग काढून घेतलं. आणि मी जेव्हा SRT करायला लागलो तर तेव्हा ती शेती कमी खर्चाची आहे हे मला पटलं, पण पार्टनरला पटत नव्हतं. म्हणून पार्टनरने पार्टनरकी तोडली आणि मी SRT करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला साधं मजूर जर आणायचं झालं तर गाडी घोडी असली चांगली तर तेव्हाच लेबर यायचं. आणि आपल्या शेतात जेव्हा लेबर येऊन खरंच कामाला सुरुवात झाली तेव्हा 100% गॅरंटी व्हायची की आपल्या शेतात मजूर आला आहे. नाही तर तोपर्यंत काही शाश्वती नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पत्नीने जर सांगितलं मला 1 ग्लास पाणी द्या, तरी माझ्याकडून पाणी देणं होत नव्हतं किंवा दिलं जात नाही. पण लेबरने जर सांगितलं भाऊ पाणी आणा, तर पाणी हे आणावंच लागतं. आणि वेळोवेळी कधी तर जारचं पाणी आणावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मजुराची जी हाजी आहे ती पुरवावी लागती. त्यांच्या इच्छा आपण हजरच करावं लागतात. त्यांनी सांगितलं हे आणा, म्हणलं का आणावं लागतं. नाही, आज नाही होत तर नाही होत. ही वस्तुस्थिती आहे. लेबरची मन धरणी करत करत नाकात दम येतो. आणि हे मला नको होतं, म्हणून मी SRTकडे वळालो. आणि SRTमध्ये वळाल्यानंतर आपल्या जे शेजारी आहे त्यांच्याशी आपलं मार्गदर्शन घेण्याची गरज पडत नाही. कारण SRT ग्रुपमध्ये इतके मार्गदर्शक लोक आहेत की एक प्रश्न टाकला तर 4-4 लोक निस्वार्थीपणे मदत करतात आणि उत्तरं देतात. बरं, तुम्ही आता SRT 5 वर्ष झाली तुम्हाला, तुम्ही SRT करताय. हो. तर ह्या गेल्या 5 वर्षामध्ये काय काय पिकं तुम्ही त्याच्यामध्ये घेतली? मी इस्रायली बाजरी घेतली, कपाशी, मक्का, पुन्हा कपाशी, चना, शेवगा, हे एवढे पिकं घेत असतो मी. बरं, तुम्हाला आता खर्चाच्या बाबतीमध्ये जर टक्केवारी सांगायला ठरलं, ज्या ठिकाणी तुमचे पहिले पारंपरिकमध्ये एक 100 रुपये खर्च होत असतील, हो, तर तेच खर्च जर इकडे जर आपण धरला तर किती होतो आता टक्केवारी? आता खर्च जर बघितला तर खर्चाचं प्रमाण जवळपास नाही म्हणलं तरी 50% रिड्यूस झालंय, कमी झालेलं आहे. आणि उत्पन्नातही वाढ झालेली दिवसेंदिवस. म्हणजे खर्च कमी करणं म्हणजेच पैसे वाचवणं आहे आणि पैसे वाचवणं म्हणजेच उत्पन्नात वाढ होणं आहे, अशी माझी धारणा आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी शेवगाही लावलेला आहे, तोही आता SRT पद्धतीलाच आहे. आणि याच्यात SRTमध्ये एक विशेष आहे की आज मक्का कापला की दुसऱ्या दिवशी टोकन यंत्राने चना टोकन करता येतो. बरोबर आहे. तसं पारंपरिकमध्ये होत नाही. ट्रॅक्टरवाला असू द्या, बैलगाडीवाले असू द्या किंवा आऊतवाला असू द्या, आणि लेबर यांची जर हाजी कमी करायची असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने SRTकडे वळायला पाहिजे. आता तुमचं जे दुसरं पीक घ्यायचं म्हणता तुम्ही, त्याच्यामध्ये आता तुमचं हे बेड आहे, हे बेडवरती गवत राहणार, काडी कचरा राहणार, सगळ्या गोष्टी राहणार. आणि मक्का कापली तुम्ही, की ते बेड काही क्लीन तर राहणारच नाही, बरोबर आहे? नाही. तर तुम्हाला आज मक्का कापायची, लगेच उद्या तुम्हाला पेरणी करायची किंवा आजच पेरणी करायची असं तुम्ही म्हणता. तुमचा कालावधी हा वायाला जात नाही. बरोबर. मग त्या गवताचं, त्या काडी कचऱ्याचं काय करायचं? तणनाशक मारायचं. म्हणजे काय करायचं की ग्लायफोसेट मारलं बस काम होऊन जातं. बरं,
म्हणजे ग्लायफोसेट गवतावर मारायचं आणि लगेच लगेच टोकन यंत्र फिरवायला सुरुवात करायची. तर बरं, खतं देत असताना हे बी तर समजा आतमध्ये पडतं टोकन यंत्राने, हा पण आता अडचणी ती आपल्याला खतं पण आपण देतो. हा तर मग खतं देत असताना त्या बेडवरती खत कसं टाकलं जाईल? ठिबक यंत्राने सुद्धा देता येतं किंवा खताचं एक यंत्र आहे, त्या यंत्राने सुद्धा आपल्याला खत देता तुम्ही येतं. कशाने देता मग? मी आतापर्यंत ठिबक यंत्राने देत होतो, पण आता मी खत यंत्र घेतलंय. त्याच्याने ते जमिनीच्या आतमध्ये खत चाललं जातं आणि जेवढं पाहिजे टोकन यंत्रासारखंच? टोकर यंत्रासारखंच ते पण यंत्र आहे. बरं. आणि जेवढं पाहिजे त्या हिशोबाने सेटिंग करून देता येतं आणि कमी खर्चात कमी खतात काम दाखतं. वाया जात नाही खत. बरोबर. असं नाही, असे टोकन यंत्र पण आहेत की जे खत आणि बियाणं दोन्ही पण टाकतात. दोन्ही टाकतात. बरोबर. तसं नाही आहे, माझ्याकडे बियाण्याचं स्वतंत्र टोकन यंत्र आहे आणि खताचं एक टोकन यंत्र स्वतंत्र आहे. तर ही SRT शेती ही शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे का? बिलकुल परवडण्यासारखी साहेब. माझं वय आता 62 रनिंग आहे हां. आणि 6 महिन्यापूर्वीच माझं बायपास झालं आहे. बरं. बायपास झाल्यावर सुद्धा माझी म्हणजे कुठं आराम करायचं सांगितलं तर माझी इच्छा होत नाही आराम करणं. मी शेताकडेच पळतो रोज. म्हणजे मी आजही वन मॅन आर्मीसारखा शेती करायला उत्सुक आहे आणि शेती ही सहज होती. त्याच्यामध्ये बैलाची गरज? अजिबात नाही. बैलाची गरज नाही, ट्रॅक्टरची गरज. नाही, लेबरची नाही आणि कुणाच्या पाया पडायचीच गरज नाही राहिली साहेब. बरं. फक्त आपलं एक टोकन यंत्र, खत यंत्र आणि आपण स्वतंत्रपणे पीक लागवड करू शकतो आणि पीक पिकवू शकतो. शेती ही SRT जर माध्यमातून केली तर SRT तंत्र हे आनंदी शेतकऱ्याचं मंत्र आहे. बरोबर. वा. हां. बरं, दुसरी गोष्ट, आता नवीन शेतकरी जे असतील ते बघत असतील त्यावेळेस भरपूर आपण तसेच व्हिडिओ टाकलेले आहेत. हो. पण SRT शेती सुरुवातीला तुम्ही करायची ठरलं हां. आणि आता ह्या वर्षापासून तुम्हाला चालू करायचंय. हो. तर सुरुवातीला तुम्ही काय करणार ते सांगा जरा नवीन शेतकऱ्यासाठी. नवीन आता शेतकरी तुमची जमीन किती आहे? 4 एकर. जमीन कमी असलेला शेतकरी SRT करू शकतो, जमीन जास्त असलेला करू शकतो असं काही? नाही, कुणीही करू शकतं शेती. तर मग ती कशा प्रकारे, आता 1 एकरचं तुम्ही, आता एक नमुना घेऊ आपण. आता हे 1 एकरचं रान आहे तुमचं हां. आणि याला तुम्हाला SRT पीक लावायचं, एक कापसाचं लावा किंवा मक्काचं लावायचं. हो. तर तुम्ही सुरुवातीपासून काय कराल? सुरुवातीला जर आपल्याकडे खत उपलब्ध असेल तर खत टाका, नांगरणी करा आणि रोटर मारून गादी वाफे तयार करून घ्या. म्हणजे बेड तयार करायची. नांगरणी पहिल्याच वर्षी करायची? हां, पहिल्याच वर्षी जे काय करायचं ते पहिल्याच वर्षी. त्याच्यानंतर जे बेड तयार त्याच्यानंतर होतील, जे एकदा ते जे बेड बेड किती तयार वर्ष झाले वापरायचे? ते कॉन्स्टंट तुम्ही 25 वर्ष वापरा, 50 वर्ष वापरा. त्याचं मग तुमचे 5 वर्षाचे तेच आहे का? हो तेच आहे. त्याच्यात बदललेले नाही? काहीच हालचाल नाही. रिपेअरिंग? काहीच नाही. रिपेअरिंगची पण करायची रिपेअरिंग गरज? सुद्धा केलं नाही अजून. बरं. आता बेड तुम्ही समजा नांगड झाली, तुम्ही पाळी बिळी मारली, रोटा मारला, तुम्ही बेड खत टाकली, नंतर हो. बेड तयार केली. हो. तर बेड नळीतून नळी किंवा मग नालीतून नाली अंतर किती ठेवायचं, म्हणजे बेड कितीवर करायचं? मी आता सध्या जे केलेले आहे माझे 4.25 फूट, म्हणजे 4.25 फुटाची नळी तर नळी अंतर आहे. बरं. आणि जे बेड आहे ते 3 फुटाचे आहे आणि मध्ये जी नाली आहे ती 1.5 फुटाची आहे. आज किती उंच झाला तुमचा बेड? ती 1.25 फूट आहे साधारण. 52 फूट. मग तेवढा हां. बस झाला का? बस 9 इंच भरपूर झालं. हो. बरं, बेड पडला, बेड पडल्यानंतर मग ठिबकची लाईन त्याच्यावर टाकून घ्यायची. ठिबकची लाईन टाकायची आणि तुमचं जे टोकन यंत्र आहे त्या टोकन यंत्राच्या मापानुसार तुम्हाला किती अंतरावर बीजवाई टोकन करायची त्या मापाचं सेटिंग करायची टोकन यंत्रात आणि त्याप्रमाणे आपण आपली बीजवाई टोकन यंत्रात टाकून टोकन करू शकतो. टोकन करून टोकन केलं की पाणी सोडायचं. बरं. पाणी सोडलं की तुम्ही ग्लायफोसेट मारू शकता. बरं. पूर्वी मारलं तरी चालेल किंवा नंतर जे उगलेलं गवत आहे ते निघून जळून जातं. बरं, बाकी आता याच्यामध्ये जे तुम्ही पीक घेणार आहे हो. त्याच्यामध्ये मला तरी वाटतं, समजा आता तुम्ही SRT बरेच शेतकरी मी पाहिले, हो. तर बेडवर लावल्यानंतर पीक उगवणी पूर्व तणनाशक मारतात बरेच शेतकरी. हो. ते योग्य वाटतं का मग? उगवणी पूर्व मारलं तरी चालतं, नंतर मारलं तरी चालतं. तर बरं, पहिलं पीक आता तुमचं कापायला आलं, बरोबर आहे? हो. तुमचं आता मक्का लावली, समजा मक्का तुम्ही काढून घेतलं, हां. मग त्याचे धसकट हां. आणि त्याचं वरचा रॉ मटेरियल याचं काय करणार? सर मी यावेळेस काय केलं आहे, मक्का कापल्यानंतर ती जी जमीन आहे ती मी सुपीक करण्याच्या दृष्टीने जो कडबा निघाला मक्याचा तो त्या नालीमध्येच अंथरून ठेवला. बरं. म्हणजे जेणेकरून ते माझ्या जमिनीचा कर्ब जो आहे कार्बन बरं. तो वाढवा, लवकर वाढवा हो. आणि खताची जी मात्रा मला द्यावी लागते ती कमी करायची आहे. बरं. त्या हिशोबाने मी तो कडबा नालीमध्येच टाकून म्हणजे ठेवला. राडच राड केली बा, हां. आहे की नाही? हो. तुम्हाला आणि फक्त दसकट मी जमिनीलाच ठेवतो. दसकट कापायचं नाही. नाही, दसकट म्हणजे मका असो, कपाशी असो, बरं. तूर असो
का शेवगा असो का काही असो, त्याचे जे बुंदाड आहे ते जमिनीतच ठेवतो. का? त्याच्यामुळे ते जमिनीचा कर्ब वाढतो. कसं काय? कारण ते जे जमिनीत जीवाणू आहेत हां. त्यांना खाण्यासाठी ते सकस आहार उपलब्ध होऊन जातो. बरं, जसं आपल्याला समजा ज्वारी बाजरी गहू तसं ते लाकड आहे समजायचं हो. जमिनीत. ते बरोबर ना? हो. बरं, आता तणनाशक तुम्ही वर्षामध्ये जर गृहीत धरलं तर पहिल्या पिकाला आणि दुसऱ्या पिकाला असं 2 पिकं जरी धरली आपण हो तरी 2-2 4 वेळेस तर तुम्ही मारता. हो बिलकुल मग मारतो. आता 4 वेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक जे मारता त्याच्यामुळे तुमच्या गांडूळ तुमच्या जमिनीत आहेत का? हो आहेत भरपूर आहेत आहेत जमीन सुपीक आहे. बिलकुल आहेत. बरं, जमिनीचा पहिला कर्ब सेंद्रिय कर्ब किती होता? तो 0.15 होता. फक्त हो 0.15 म्हणजे फार कमी, म्हणजे वाळवंट व्हायच्या दिशेने हो, चालू हो आहे बिलकुल तुम्हाला. बिलकुल आणि तुमचा माझा सगळ्याचा जर गृहीत धरलं तर 50च्या आतमध्येच आहे. बरोबर. तर यांचा आता तुम्ही मोजला का 5 वर्षानंतर? नाही अजून मोजलं नाही. नक्की मोजा. नाही मोज यांनी नक्की मोजला की यांचा व्हिडिओ सुद्धा मी टाकतो की यांचा सेंद्रिय कर्ब किती आहे. बरं. नक्कीच एक जर 5 वर्षानं करत आहेत मग तर 1% वरती आरामात असायलाच पाहिजे. बरं. हे आपल्या आतापर्यंत आपण जेवढे काही भेटी दिले आणि 1% सेंद्रिय कर्ब म्हणजे डोक्यावरून पाणी फिरलं शेतकऱ्यांच्या. म्हणजे एवढं जबरदस्त रान झालं की कुठलंही पीक त्यामध्ये येईल. तर दुसरं पीक मक्का ज्यावेळेस तुम्ही काढलं धसकटमध्ये ठेवले, ते धसकट जुवारचा चारा आहे तो कुट्टी केली म्हणा किंवा मग तशीच टाकली. त्याच्यानंतर काय पीक घेणार तुम्ही? आता चना घेतला आणि तो टोकन यंत्राने लगेच कापलं की दुसऱ्या दिवशी लगेच लागवड. बिलकुल असंच ना? हो. तर मग त्यानंतर थोडंफार गवत बिवत जे असतं त्याच्यावरती हो मग त्याच्यावरती तुम्ही तणनाशक मारता. तणनाशक मारतात. म्हणजे पेरणी केल्यावर. हो बरोबर. बिलकुल. म्हणजे पेरणी केल्यानंतर राऊंड अप सारखं तणनाशक तुम्ही त्यावर घ्या. बरोबर. मग ते गवत मरून जाईल हो. आणि चणा वरती येईल. हो. बरोबर. मग चणा आल्यानंतर परत त्याला बेडवर असल्या कारणानं त्याला तर तुम्हाला खुरपायचं पण नाही, तुम्हाला पाळी पण मारायची नाही. मग त्याच्यात कुठलं तणनाशक मारणार तुम्ही चण्यामध्ये गवत झाल्यानंतर? चण्यामध्ये नाही, उगवणी नंतर तर पेंडा मिथेलिन मारता येतं ना. उगवणी पूर्व मारता त्याच्यानंतर. हा त्याच्यानंतर असं काही मारलेलं नाही आता आम्ही, कारण तेवढं तणच नाहीये त्याची गरज पडत नाही. हा नाही. हा इलाइट पण जमतं ना. बरोबर आहे. हो. तर अशा प्रकारे तणनाशक साक्षर होऊन ही SRT शेती ते करतात. 2 पिकातलं अंतर कमी कसं होईल त्यांच्या आपल्या बोलण्यातून त्याच्या लक्षात येईल की आज कापलं आणि उद्या फिरलं. आणि त्यांच्या बोलण्यामधून हे बी आपल्याला जाणवलं की त्यांच्याकडे जी मजुरीची अडचण आहे ती आपल्याही मजुरीची अडचण आहे. आणि बरं, असं काही नाही की मजुराला नाव ठेवायचं किंवा मजूर असं नाव ठेवायचा प्रकार नाही. कारण की प्रत्येकाच्या जीवन पद्धती बदलल्या, प्रत्येकाची जीवनशैली बदलली. आपण जशी बदलत चालवतो तसंच प्रत्येक माणूस बदलत चालला. कष्ट करायची कोणाची तयारी नाही, जी की आपली बी नाही. कारण की आता माझ्या घरी पहिले 6 बैल राहायचे आणि नांगट ही बैलानं व्हायची. हो. आता आपण ट्रॅक्टरनं नांगट करतोय. हो. आता हे समजा आता यासाठी शेतकरी बंदच करतात. पण प्रत्येकाला मेहनत करायची तयारी पहिल्यासारखी राहिली नाही. बरोबर. म्हणजे शेतकरी पहिला जर धरला आपण तर त्याचा हात धरायचा आणि त्याची घट्टी पाहिजे आणि त्या घट्ट्यावर ठरवायचा हा शेतकरी कसा पक्का का कच्चा आहे. आता तसं नाहीये. आता फवाऱ्याच्या साह्यानं म्हणजे तणनाशकाच्या साह्याने आणि बेडची आपल्या त्या टोकन यंत्राच्या साह्याने शेती करणारे शेतकरी आपण आपल्या या चॅनलवरती दाखवलेले आहेत. आणि त्याच प्रकारचे हे सुद्धा आहेत. यात तुमचं बायपास झालं. हो बायपास झालं. आणि बायपास झालं, शेतकरी कष्ट कमी करून कशा प्रकारे शेती करतो ते तुम्ही एक चांगलं उदाहरण भाऊंच्या माध्यमातून आपण पाहतात. तर नक्कीच या आमच्या चर्चेमधून काही प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यांचं पीक त्यांची 4 एकर जी जमीन आहे त्या याच्यामध्ये त्यांचं पूर्ण ज्या पद्धतीने पीक लावणी त्यांची असते तर जास्तीत जास्त पिकं कशी घेता येईल हे त्यांचं. बरं, तुम्ही जे पिकं सांगितले त्याच्यामध्ये जमिनीला विश्रांती नाही, तर मग SRT मध्ये जमिनीला विश्रांती द्यायची गरज नाही का? 3 पिकं घेता येऊ शकतात. बरं. आणि कारण पहिलं पीक काढलं की लगेच दुसऱ्याला टोकन करता येऊ शकतं. बरं, विश्रांतीची गरज नाही. विश्रांतीची गरज नाही. कारण जमिनीमध्ये रॉ मटेरियल भरपूर आहे, काडी कचरा भरपूर आहे, त्याची धसकटं भरपूर आहे. जेवढे जास्त धसकटं त्या जमिनीत राहतील तेवढे जास्त जीवाणू बॅक्टेरिया त्या जमिनीत राहतील. आणि त्या कारणानं विश्रांतीची गरज ही SRT शेतकरीवाले जे शेती करतात ते म्हणतात आम्हाला शेती विश्रांतीची गरज नाही. आम्ही पहिलं पीक आज कापलं की दुसरं पीक लगेच उद्या पेरायला आम्ही तयार होतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला शक्यतो पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बघायला मिळत नाहीत. तर खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी आपल्या सर्व शेतकरी बंधूंसाठी केलं. त्यांचे आपण सर्वांच्या वतीने आभार मानू. तुमचा एकदा परिचय पण पूर्ण द्या आणि मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव एकनाथ वेडू खैरनार, मुक्काम पोस्ट आर्वी, तालुका जिल्हा धुळे. माझा मोबाईल नंबर आहे 8087 50 45 33. आणि तुम्हाला सुद्धा आवाहन करतो, तुम्ही आर्वीच्या जवळ धुळे जिल्हाच ना तुमचा? धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर त्यांच्या शेतामध्ये जा, ते नसताना जा.
त्यांची जमीन बघा, बेड बघा, आणि जर त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर नांगरणी चालू आहे किंवा मग तुमच्या बेड फोडणं चालू असतील किंवा बेड नसतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. कारण की जेवढं असावं तेवढं प्रामाणिक माणसाने असावं आणि खरंच जे आहे तिथे टाकण्याचा प्रयत्न आपला असतो कधी. तर नक्कीच आपण तुम्ही कुठल्याही धुळे जिल्ह्यामध्ये असेल तर ते या शेतामध्ये येऊन पूर्ण पाहणी करा आणि कशा प्रकारे त्यांची शेती केली जाते ते नक्कीच शिकायला हरकत नाही. कारण की आपला शेतीवरचा खर्च जो आहे तो प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे की शेतीवरचा खर्च कमी झाला पाहिजे आणि जे जाणारे बाहेर पैसे ते आपले वाचले म्हणजे ते बी आपलं बचतच म्हणू आपण, किंवा ते पैसे आपल्या खिशातच राहिले तर नक्कीच उत्पन्न वाढ होऊन शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी SRT शेती ही एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना सध्या समोर येत आहे. तर भाऊंनी फार चांगली माहिती उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांच्या आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. भाऊ राम, धन्यवाद. राम धन्यवाद.